शेडले म्हटलं पगार वाढव भाऊ, आता 13-14 वर्ष वेळ गेला, परवडा नाही खर्च पाणी वाढी जायची. तो म्हणे इथलंच भेटेन करशील तर कर. म्हटलं मग 14 वर्षापासून इमानदारी मग काम करायला काय फळ भेटणार आपले. बरोबर. शेडले म्हटलं भाऊ हिसाब करते नाही करणं काम आपलं. बरोबर. असं ऐकलं की गावले तुम्ही शिक्षण बी करत आणि वावर मध्ये काम. हा गावले ना, गावले परिस्थिती घरी आई होती हो. गावले सकाळी जेव्हा ना शाळा मध्ये सुट्टी होईने लगेच घर लगेच वावर पण आम्ही आपला पोरले सांगणे काहीतरी करा, काहीतरी रिकामा फिरू नका. रिकामा फिरू नका असं नाही की मी रिकामा शेनमाल कोण काम देईन का. अरे स्वतःनं करा, काय बी करा. तर मित्र करा नाही डायरेक्ट गुलामगिरी करा नाही. तुम्ही पडे का टाका धंदा कोणता का टाका ना झालं, पाणीपुरी का आलूपुरी का पण स्वतःनं करा. आपला लोक आईच म्हण नाही. आजकाल आपले कोणी बोलाव नाही की भाऊ सुट्टी पाहिजे का, पुढे जाणंच आहे का, आपले कोणी बोलताय विचारणं पडत, घर राहिले विचारणं पडत, अजून काबर पाडी ते बी सांगणं पडत. बरोबर. आपलं आलंय भाऊ स्वतःना मालक येत आपण, आपले कोणी विचार नाही. जसं का परिस्थिती दिलं ना आपल्या. हा आपण रुबाब सांगू शकतात, मी मना मालक आहे भाऊ, मना कोणी शेठ नाहीये. नमस्कार, जय खानदेश मंडळी. तर मी जाहीर आणतो रस्त्यावर आणि पाणी पडायला लाग्या. मानसी रेसिडेन्सी आहे, डिंडोली मानताड एक पूल आहे. त्या पूलनं जोडे एक छोटीशी टपरी आहे. टपरी गैरी छोटीशी आहे पण गर्दी इतकी राहत तडे की पाय ठेवाले जागा नाही राहत. आणि भाऊ संगे बातचीत करा, तू चहा पिरा, तू बातचीत करताना माहित पण नाही भाऊ आपला गाव नाहीत, आपला खानदेश नाहीत. गैर आनंद वैनंद भाऊ संगे बातचीत करणार आहेत. भाऊना व्यवसाय कसा प्रकार नाही, काय काम करतात, पहिले काम करत आणि काम करायचं म्हणजे नोकरी छोडी आणि व्यवसाय चालू करा म्हणजे भाऊ संग बातचीत करणार आहेत. खूप मोटिवेशनल स्टोरी आहे. भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मा. काय नाव तुमचं? नमस्कार, योगेश पाटील. योगेश पाटील. गाव कोणतं? चोपडा. चोपडा नाहीत हो. सुरत मध्ये किती वर्षापासून राहणार? सुरत मला कमीत कमी आता 2010-5 ला आहे. 2010-5 ला आहे. 14 वर्ष. 14 वर्ष. बरोबर. आणि मग जेव्हा उन्हात काय अरे काम धंदा नाही होता. मार्केट काय काम करत? मार्केट में आपलं साडी राजस्थानी कपडा फोल्डिंग कराना, गड्या कराना. बरोबर. कारण एक दुकान म्हणजे जसं लागलो ना स्टार्ट में, एक दुकान में मैंने 12 वर्ष काम करो. एकच दुकान 12 वर्ष. एकच दुकान 12 वर्ष. बरोबर. पण 12 वर्ष काम करीत मी मार्केट में. मग कसं आहे शेड लोक कसं चालूच राहत. पगार वाढवतात नाही पगार कम पगार मध्ये जास्त काम. हा कम पगार मा एक ना नाही 2 दुकानं वेगळ्यात शेड ना, 2 ना 3 वेगळ्यात, पोरं लग्न वेगळ्यात, सगळं वेगळे. 15 ते 15,000 पगार. काय पोसाय नाही. हा पगार वाढा सांगू का 15,000 पगार दिसू. शेडले म्हटलं पगार वाढव भाऊ, आता 13-14 वर्ष वेळ गेला, परवडा नाही खर्च पाणी वाढी जायची. तो म्हणे इथलंच भेटेन करशील तर कर. म्हटलं मग 14 वर्षापासून इमानदारी मग काम करायला काय फळ भेटणार आपले. बरोबर. शेडले म्हटलं भाऊ हिसाब करते नाही करणं काम आपलं. बरोबर. मग काम सोडते ना मग म्हटलं आता करू तर काय करू, काम बी सुटी जायची. बरोबर. चाल म्हटलं मग आता काम जर मार्केट मध्ये लागणार तर आपले नोकरीच करणी आहे. बरोबर. गुलामगिरीच करणी आहे. बरोबर. चोरून माहिती फायदा नाही. मग मग गाव जावा ना आपलं वावर मा. बरोबर. दारा डब्बा जावा ना घरी यावा ना. बरोबर. मग ते करणं नाही काम. मग म्हटलं चला गाव तर काय गहू नाही, हार तर काय मानी नाही. हार नाही मानी. घरवाला म्हणे आडे लायदेस तड लायदेस, इथली पगार तिथली पगार म्हणतं करणंच नाही आपले काम. बरोबर. शेठच नाही गुलामगिरी करणी नाही म्हणतं, छोड दे नाही म्हणतं आपलं. दिमाग लावा म्हणता आधी आपला स्वतःना धंदा चालू करा. स्वतःना धंदा. बरोबर. किती वर्षापासून धंदा आपले आता कमीत कमी 3.5 वर्ष. 3.5 वर्ष होई घ्या. आणि घरी गर्दी लोक असतो वागणूक आपली चांगली राहत ना, बोलणं चांगलं राहतं. लोक बी काय म्हणतात नाही भाऊ चांगलं आहे. बरोबर. दादा काय ती कोणचा सोडण आपला धंदा मला लागणं. काय काय ठेवतोस आता तर आपलं पुड्या पाड्या काय नाश्ता वगैरे चहा नाश्ता ना ठेवतो, पण नाश्त्याला एवढा रिस्पॉन्स नाही भेटणार. बरोबर. लोकेशन तर भारी निवडले भाऊ तुम्ही. म्हणजे पहिले 2-2.5 महिन्यात मी असं चलाव. बरोबर. की म्हणजे काही चॅलेंज नाही असं समजल्या. बरोबर. नुकसान म्हणजे असं वाटे घरून पैसा जाहिरात काय मतलब नाही आपलं काम. छोड देऊत पण घरवालाच नाही काय आपल्या हारते नाही वर लावाला साथ होते. बरोबर. बरे पुरा दिनभर चालू ठेव. पुरे आपला लवकर हान मानले तेच खरं लवकर हान मारले तर पोरं काय आता त्याचं काय लगेच पाहिजे म्हणजे थाडी पाहिजे म्हणजे कसं देऊ ते कसं देऊ. मी म्हटलं आता हाफ डे चलाव, आता फुल डे चलाव, पुरा दिन बसूत म्हटलं. पुरा दिन बसत रुटीन चालायला लागते. बरोबर. 1 लाख थांबतस का? 1 लाख थांबस. किती वाजता लावतस? सकाळी 5:30 वाजता दुकान चालू. रात्री 9 वाजेला बंद. 9 वाजेपर्यंत. बरोबर. आणि असं ऐकलं की गावले तुम्ही शिक्षण बी करत आणि वावर मध्ये काम. गावले ना, गावले परिस्थिती घरी आई होती हो. गावले सकाळी जेव्हा ना शाळा मध्ये सुट्टी होईने लगेच घर लगेच वावर 2 दिन अजून फुल डे शाळा माझ्या आनंद. 3रा दिन डायरेक्ट सुट्टी. शिक्षण 12वी पर्यंत करा. परिस्थिती अनुसार म्हणजे वावर मध्ये काम जाणार. कारण की मग कसं होतं आई त्याच ना आजार मवारी घ्यात, वडील खराब होती. परिवार तर नाही, मी एकटा आहे, मामाचे समारास. बरोबर. आई वडील नाही आहेत वारी जायला. वडील आता वारणार 8 महिना होईना. बरोबर. पण आता सद्गुरू कृपा आहे की धंदावर आपले फळ भेटेल मेहनत कर.
म्हणा म्हणून आपला बोरले सांगणं काहीतरी करा, काहीतरी रिकामं फिरू नका. रिकामा फिरू नका. असं नाही की मी रिकामा शेनमाल कोण काम देईन का, अरे स्वतःनं करा, काय बी करा. तर मित्र सांगणे करा नाही डायरेक्ट गुलामगिरी करा नाही. तुम्ही कोठे का टाका धंदा, कोणता का टाका ना झालं, पाणीपुरी का आलूपुरी का पण स्वतःनं करा. आपला लोक आईच म्हणणं आहे. तर मित्र सुन देखा भाऊ ते सोचे की दुसऱ्यांना 10-12 हजार गुलामी करापेक्षा स्वतःना एक काहीतरी छोटासा हा. व्यवसाय करा. तुम्ही मालिक बना, नौकर नका बना, मालिक बना. मालिक बना. तर भाऊ- आजकाल आपले कोणी बोलाव नाही की भाऊ सुट्टी पाहिजे का, कुठे जाणंच आहे का, आपले कोणी बोलताय आणि लेवांसाठी विचारणं विचारणं पडत, घर राहिले विचारणं पडत, अजून काबर पाडी ते बी सांगणं पडत. बरोबर. आणि आपलं आलंय भाऊ स्वतःना मालक येत, आपण आपले कोणी विचार नाही. आज जसं का तो परिस्थिती दिलं ना आपल्या, हा आपण रुबाब पण सांगू शकतात, मी मना मालक आहे भाऊ, मना कोणी शेठ नाहीये, मी शेठ आहे का नाही. खूप भारी विचार आहेत भाऊ, धन्यवाद. उच्च विचार आहेत आणि गेला आनंद होईल ना मित्र आजनं व्हिडिओ गेला मोटिवेशन करणारे, मोटिवेट करणारे आधी तरुण पिढी आहे की कसा व्यवसाय क्षेत्रात छोटा व्यवसाय का लाजलने पाहिजे. भाऊ आम्हाला तुमले शुभेच्छा आहेत. पुरा खानदेशवासीच करके एक दिन आहे तुमने दुकान आहे खूप मोठी हो आणि मोठ्याला दुकान तुम्हाला हो असं आम्हाला शुभेच्छा आहेत. जय खानदेश. कॅमेरामॅन जय खानदेश. संवाददाता राकेश रिसार्ट, मना खानदेश, दिंडोली, सुरत.